या आतमध्ये वाड्यात या. मित्रांनो, तुम्ही विश्वास नाही धरणार, आपण हे एका घरामध्ये आहोत, हे एका बिल्डिंग मध्ये हा देखावा उभा केलाय. आता ना मी 360 फिरतो ना, तर तुम्ही बघा इथे तुळस वृंदावन सुद्धा आहे. हे एक घर आहे आणि एवढ्याशा घरात हे पूर्ण एक वाडा बनवलाय. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, बापरे बाप, ह्या एका आर्टिस्टनी म्हणजे मांजरेकर फॅमिलीनी, 2 भाऊ आहेत, तर त्यांनी मिळून हे पूर्ण डेकोरेशन, ही सजावट उभी केलेली आहे. आणि हे जे गणपती बाप्पा इथे जे आहेत ना, हे शाडू मातीचे आहेत आणि हे देखील त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. आणि ह्यांचे डेकोरेशन, यांची जी सजावट असते ना, ती एक नंबर असते. म्हणजे तू एक कल्पनेच्या पलीकडे असतं. आता हे एका घरात आहे, मी तर इथे येऊन गेलेलो आहे, तरी पण मी इथे कन्फ्युज होतो, इथे काय. आणि इथे बघतील ना, तर मी इथे विचारलं, मी इथे बसू का, तर ही पण बसण्याची अरेंजमेंट आहे. इथे अजून त्यांना अजून काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची आहे, त्यासाठी हे इथे फक्त लावून ठेवलेलं आहे. कारण की क्रिएटिव्ह लोक असतात ना, त्यांना कितीही केलं ना तरी गोष्टी कमी पडतात. आणि इकडे बघा एक गंमत, मला वाटलं फक्त एवढंच आहे, पण मला हे लक्षातच नाही की इथे किचन आहे. तर इथे हे किचन देखील आहे आणि हे आहे कपाट, पण त्यांनी लुक बघा तसाच दिलाय आहे. आणि इथे तुळशी वृंदावन देखील आहे. हे जुन्या ज्या गोष्टी आहेत आपल्या पहिल्या वापरात येणाऱ्या, तर त्या देखील, इथे बंब आहे, इथे कमळ आहे, इथे हे आपलं जातं पाटा वरवंटा आणि ही हंडा कशी काय म्हणू शकता ते. आणि तुम्ही फक्त बघा वरती पण बघा, म्हणजे ओरिजिनल वाडा असो ना, तो इतक्या लहानशा घरात त्यांनी अक्षरशः उभा केलेला आहे. आणि समोर गणपती बाप्पा आहेत आणि तो जुना दिवा बघा, दिवा देखील जुना आहे. आणि ती कशी महिरप करून एक खिडकी टाईप बनवलेली आहे, त्यामध्ये देखील जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जर ही शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्कीच तुम्ही गणपती बाप्पा मोरया ही कमेंट मात्र करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.